अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बैठक। अमित शहा, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये महायुतीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा। 405चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये कामाला लागा, अमित शहा यांच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सूचना। शाहू महाराज हे अभ्यासू नेते, ते कोल्हापूरला एक वेगळी दिशा देतील, संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य। तर शाहू महाराज निवडणूक लढणार म्हटल्यावर आपला प्रश्नच उद्भवत नाही, त्यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार, संभाजीराजे छत्रपतींचं विधान। संभाजीराजे छत्रपतींनी लोकसभेतून माघार घेतल्याने आश्चर्य वाटलं। गेल्या अनेक दिवसांपासून ते निवडणुकीची तयारी करत होते, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही धक्कादायक बाब असेल, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। आणि प्रामुख्याने विकास आघाडीतून आता महाविकास आघाडी नेमकं काय निर्णय घेणार? कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत संभाजीराजे छत्रपती हे गेले अनेक वर्ष त्यांच्या स्वराज्य पक्षाच्याकडून लोकसभेची तयारी करत होते आणि निवडणूक लढवणार असं तेही सांगत होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्तेही ठामपणानं सांगत होते। परंतु आज त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा थोडासा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याचा निर्णय असू शकेल असं मला वाटतं। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल रात्री बैठक, वंचितला किती जागा द्यायच्या यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। 9 तारखेला पुन्हा महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकरांसोबत बैठक होणार, जागांसंदर्भात अंतिम निर्णय होणार। आज झालेल्या बैठकीत 17 जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी जात थोरातांनी भेट घेतली। महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचितशी चर्चा करणार, वंचितशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, संजय राऊत यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय बैठक, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, छगन भुजबळ यांची मागणी। महायुतीच्या जागा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती, शिंदे आणि अजित पवार दोन्ही पक्षांना केवळ एक आकडी जागा मिळण्याची शक्यता, अमित शहांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसकडून राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू। मुंबई वगळता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह पुणे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा काँग्रेसकडून आढावा। सुनेत्रा पवार इंदापूर दौऱ्यावर, तुम्ही साथ दिलीत तर आम्ही दोघं मिळून तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम करू, सुनेत्रा पवारांचं सूचक विधान। आणि तुम्ही संधी दिली तर नक्कीच सगळ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही दोघंही करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची बैठक, महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची देखील घोषणा करा, कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी बैठकीमध्ये बॅनर झळकावले। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंकडून जनता दरबाराचं आयोजन, बारामती शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची जनता दरबाराला उपस्थिती, सुप्रिया सुळेंनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। युगेंद्र पवार यांच्या बारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज बारामतीची ओळख शरद पवारांमुळे, शरद पवारांना आज पाठिंबा देण्याची गरज, युगेंद्र पवारांचं वक्तव्य। पक्षानं तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार, चंद्रपूरमधून माजी खासदार हंसराज अहिर यांनी निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली। समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची संविधान बचाव रॅली आज धुळ्यामध्ये, मोदींनी ईव्हीएम मशीनशिवाय निवडणूक लढवावी आणि 400 जागा जिंकून दाखवाव्या, अबू आझमींचं आव्हान। शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार गटालाही मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका, यासाठी वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू, भुजबळांची माहिती। ठाणे कल्याण हा संयुक्त मतदारसंघ होता, त्यामुळे इथला उमेदवार भाजपचा असावा अशी हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे। इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान मोदींचे हात बळकट करणारा असेल, विनय सहस्त्रबुद्धेंना विश्वास। ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता,
ज्यामधनं रामभाऊ माळगी निवडून आले, रामभाऊ कापसे निवडून आले. त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा. मावळ लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढला पाहिजे, भाजपच्या विधान परिषद आमदार उमा खापरेंचं वक्तव्य. त्यामुळे श्रीरंग बारणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण. मावळा सुद्धा आता जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो भाजपचाच होता. आमच्या हातामध्ये आमची मागणी आहे की कमळ चिन्ह असावं. उमेदवार जो कोणी देतील पार्टीच्या माध्यमातून त्या उमेदवाराचं काम आम्ही करू. मोदी हे उमेदवार असून त्यांच्यासाठी देशभरात शासकीय पैशानं जाहिरात केली जाते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मोदीची गॅरंटी म्हणतात तो एक उमेदवार आहे, एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं चुकीचं, याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार. विधानसभा निवडणूक आमच्यासाठी पहिल्यांदा अमरावती किंवा अकोल्यातून निवडणूक लढू, बच्चू कडूंचं वक्तव्य. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जागा भाजप लढू शकतो, उमेदवार शिंदे आणि अजित पवारांचे, तर चिन्ह कमळ असेल, कडू यांचं विधान. खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. साताऱ्यामध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर भेट झाल्याची माहिती. साताऱ्यामध्ये इंडिया आघाडीची ही बैठकीमध्ये सातारा आणि माढा मतदारसंघासंदर्भात चर्चा. बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील बैठकीला उपस्थित. उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्चला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा. काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिकमध्ये रोड शो करणार. 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये. राहुल गांधी काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन रोड शो करणार. द्वारका, सारडा सर्कल, दूध बाजार, जुन्या नाशिकमधून रोड शो. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मोदींना भेटले याचा पीएमओनं खुलासा करावा, संजय राऊत यांची मागणी. तर केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून यावं, केसरकरांवर राऊतांचा हल्लाबोल. मोदी शहा महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करतात. खासदार संजय राऊतांची मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर संजय राऊत यांची टीका. 370 कलम हटवल्याचा फायदा भांडूपमध्ये राहून नाही तर काश्मीरमध्ये गेल्याशिवाय समजणार नाही, नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीत शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती. प्रत्येक इच्छुक उमेदवाराला दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल असं वाटतंय, पण सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचे आणि त्यासाठी सगळे कामाला लागलेत. रक्षा खडसे यांनी उमेदवारीवरून प्रतिक्रिया दिली. तो इच्छुक आहे, त्याला प्रत्येकाला आत्मविश्वास आहे ना, तर शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेला. टार्गेट एवढंच आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींना ह्या देशाचं प्रधानमंत्री करायचं आहे. संभाजीनगरमध्ये कमळाला उमेदवारी मिळावी हे व्यक्तिगत मत. ही जागा कमळाला मिळावी आणि आपण ही जागा लढवावी अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा. या वाक्यामुळे युतीमध्ये अस्वस्थता येणार नाही. भागवत कराड यांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया. कमळाला उमेदवारी मिळावी, माझं पर्सनल बोलतोय, माझी पर्सनल इच्छा तर मागच्या कित्येक वर्षापासून आहे की मला इथून लढावं, कमळाला चिन्ह मिळावं, ही माझी इच्छा आहे. आपण महायुतीचाच उमेदवार असू, श्रीरंग बारणेंचं वक्तव्य. मात्र बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचाही विरोध. मतदारसंघात थांगपत्ता नसलेल्या उमेदवाराबद्दल बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेर यांची बारणेंनी खिल्ली उडवली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत यांना उमेदवारी द्या. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा ठराव. शिवसेना पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांना उमेदवारी संदर्भात ठराव दिला जाणार. महायुती काय निर्णय घेणार याकडे लक्ष. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवार नको. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी. तर माजी आमदार विलास लांडे यांच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.